संग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से। निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो परम पूज्य अध्यात्म योगी वीर सागर मुनि महाराज की जय। ते मॅगझिन आहे एक 1993चं, जेव्हा धर्ममंगलनी छापलेलं आहे आणि सगळ्यांचे लेख घेऊन त्यांनी कलेक्शन करून त्यात घातलंय. चांगलंच केलं म्हणजे काम, बेस्ट. कारण आपल्याला तर कुठलाही परिचय माहिती आहे महाराजांचा असं, पण ते जे वाचलं त्यातनं जास्त जीवन समोर आलं आहे असं काय आहे ते. चला तर काय सांगायला लागले. सुभाष गांधी फलटणचे त्यांनी महाराजांबद्दल अभिप्राय लिहिलाय. परमपूज्य वीरसागरजी महाराजांचा व माझा परिचय विद्यार्थी दशेपासून आहे. तसे ते विद्यार्थी दशेपासून माझे नातेवाईक व मित्र होते पूर्वाश्रमीचे. पण विद्यार्थी दशेत मैत्री दृढ झाली. पुण्यात श्री चंद्रकांत दोशी BJ मेडिकलला होते. मी HNDला होतो. वारंवार भेटीगाठी होत. त्यावेळेपासून मित्र म्हणून अनेकदा बंधनात बांधले गेलो. आज त्या साऱ्या स्मृती उफाळून येत आहेत. काय अन किती लिहू. सायकलवर फिरणे, मेडिकलला बेडकाची चिरफाड करताना डॉक्टर चंद्रकांत यांची झालेली घालमेल, धर्म समाज, रूढीरिवाज इत्यादीवर झालेल्या चर्चा, वाद व त्यातून श्री चंद्रकांतचा आग्रही स्वभाव, पटेल तेच स्वीकारणारा, कधी कोणाच्या आहारी न जाणारा, स्वानुभवालाच महत्त्व देणारा, एक मनस्वी, जिद्दी, बुद्धिमान विद्यार्थी म्हणून चंद्रकांत दोशींना आमच्या मित्रमंडळात स्थान होते. त्या काळात जर आम्हाला कोणी म्हटले असते की हे दीक्षा घेतील व यांचे संपूर्ण जीवन नंतर बदलेल, तर आम्ही त्याला मूर्खात काढले असते. ते टर्निंग पॉईंट असतंय ना, काय ते पूर्वीचं जीवन वेगळं आणि वर्तमान जीवनावरनं काय मागचं समजत नसतं. त्या काळात जर कोणी म्हणले असते तर आम्ही त्याला मूर्खात काढले असते. पण तसे व्हायचे होते आणि आम्हीच काय, खुद्द चंद्रकांत दोशीही त्या काळात त्यांच्या भावी जीवन दर्शनाबाबतीत अज्ञानी होते. भविष्याच्या प्रवाहातही केवढी वेगळी कलाटणी मिळाली. त्यांनी दोघांनी दीक्षा घेतली. त्यावेळी देखील आम्हा मित्रमंडळींना वाटलं की झपाटल्यासारखे यांनी दीक्षा घेतली खरी, पण कितपत निभेल, किती कठीण असतो मुनिधर्म, निभणे अवघड आहे. पण महाराजांचा स्वभावच मुळात मनस्वी. जे घेतले ते जिद्दीने उत्तुंग आदर्शाप्रत नेऊन पूर्ण करायचे. काल पण वाचल्यासारखं त्यांनी जे काय साध्य म्हणून ठरवलं ते उत्कृष्टच घेतलं असं सांगितलं त्यांनी. म्हणून शिक्षणामध्ये पण MBBS पदवी स्वीकारली आणि त्याच्यात अभ्यास करताना कळालं मुनिदशा हे उत्कृष्ट पद आहे, तर त्याचाच त्यांनी स्वीकार केला. त्यांनी कशाचीही तमा, परिश्रमाचा विचार करायचा नाही. कितीही संकटे येवोत मागे फिरणे नाही. याच वृत्तीने त्यांनी उंच झेप घेतली व वीर नाम सार्थक केले. पूज्य महाराजांचा फलटणला विहार झाला तेव्हा मी त्यांच्या सानिध्यात जे जे शिकलो त्याने आयुष्य बदलले. काय वेगळं असेल ना ते वातावरण, की मित्र आपला आहे आणि तो आज मुनिपदामध्ये आणि त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतंय. म्हणजे एक फ्रेंडली रिलेशनमधून आपण तत्वाकडे गेलो असं
वेगळा एक्सपिरियन्स असेल. आपण कसं एक गुरु म्हणून आदर आदर भीतीने आदराने प्लस मोकळेपणा प्लस जिव्हाळा असं थोडंसं. म्हणून ज्यांना ते मिळालं ना जवळ येऊन तर त्यांना ते जास्त पटलं, जास्त बिंबलं असं झालं. दीक्षा घेतलीच नाही त्यावेळेस आमच्या घरी सुद्धा आदल्या दिवशी सुद्धा दोघ जणच होते. त्यांचे बोलणं व्हायचं ना, दोघं पण चंदू चंदूच म्हणायचे. तर त्यावेळेस त्यांचा ड्रेस वगैरे बघून मग त्यांनी विचारलं ना, आणि दीक्षा झाल्यावर सुद्धा विचारायचे. विहार झाला फलटणला. तेव्हापासून सानिध्यात जे शिकलो त्याने आयुष्य बदलले. कित्येकदा मी महाराजांपाशी शिकलो, पण पूर्वायुष्याची एकही आठवण व विषय कधी महाराजांनी काढलाच नाही, वा कधी मनातले काही ते कधी बोलले नाहीत. म्हणजे काल विचारल्यासारखं तुम्ही पूर्वरतानुस्मरण हा दोष असतो. म्हणून संयमी जीव झालोय तर आपण का झालोय? पूर्वीचं आठवत बसायला झालोय का? रिकामा वेळ आहे तर सगळं ते रिमाइंड करून न ते सुखाचे क्षण आठवायचे न दुःखाचे क्षण आठवायचे. आतापर्यंत मी काय केलं माहितीये का? मी कोणी मला पहिले किती त्रास दिला, माझं पुढे काय होईल, पण जेव्हापासून मी इथे आली, वर्तमानात जगा हा जो शब्द ऐकला ना, माझं एकदम बाकीचं तत्वज्ञान त्या डोक्यात नाही गेलं. असे प्रत्येक शब्द बिंबायसारखे आहेत महाराजांचे. हे बिंबलाय. त्यामुळं साहित्य वाचन करा महाराजांचं. ऍक्च्युली हा जीव सुख शोधताना जर पूर्वीच आठवत असेल तर ते आता वर्तमानात दुःख आहे. दीक्षा घेऊन दुःखी असलं तरच पूर्वी पंचेंद्र भावाचे क्षण आठवतील. पण ज्याला वर्तमानातच सुख लुटतोय तर ती कशाला मागच्या विषयाने पुष्कळ नातेवाईकांना वाटत होतं. दर्शनाला गेलो तर महाराज काय बोललेच नाहीत, महाराजांनी आमच्याकडे बघितलंच नाही. म्हणजे असेच मी 7वीत होते. 7वीत मी सोलापूरला शिकायला, आणि तिथं आश्रम मध्ये महाराजांचा संघ होता, आणि माताजी तिथं शिकायला यायच्या. शैलाताई आणि ते जोडी असायची, आणि महाराज तिथं शिकायचे. दर्शनाला गेल्यानंतर कधी महाराज असं वर तोंड करून काय उगी डोक्या पिंच्या पडणे असले प्रकारच नाही. झाडू पण नाही सांगायचं काय त्यांना त्याच्यातून की आपला व्यक्ती आलाय, कोणीतरी त्याला काहीतरी सांगावं, चौकशी केली असं काहीच नाही नाही. वर्तमानात ते एवढ्या आनंदात होते की त्यांना देणं घेणंच नाही कोणाशी. खरोखर आणि खरोखर परापासून भिन्नता आणि स्वभाव शांतता आहे ना, सुखमय दशा ती बघितली ना त्यांची, की म्हणजे काय ते. नाहीतर मग आपल्याला लगेच आमच्या काळात असं होतं ना, काय काय किंवा आम्ही इतकं केलं आमच्या सासूचं का, तर आता कोण माझी सून करणं माझं म्हणून आम्ही इतकं केलं काय. म्हणजे आता वर्तमानात दुःखी असेल तर पूर्वीचं काहीतरी आठवणार, पण वर्तमानातच मी सुखाला लुटतोय, काय देणं घेणं मला भूतकाळाशी. सुख बाहेर नाही तर आत आहे हे शोधायला शिकवलं, दाखवलं, आणि ते भोगलं त्यांनी स्वतः. त्यामुळं इतरांना काय जे मला मिळालं ते मी दुसऱ्याला देणार आहे, आणि जी चांगली गोष्ट वाटली ती शेअर करणार आहे. इतर आपले सुखदुःखत काय ते त्याच्यामध्ये सगळे संसारी ते करतात. मग त्यांच्याकडून शिकायचं का ह्यांच्याकडून शिकायचं जे अतिंद्रिय सुखी झाले, जे शाश्वत सुखी झाले, जे ओरिजिनल सुख मिळालं त्यांना, ते कसं असतं हे जाणून घ्यायचं तर महाराजांसोबत राहा. त्यांचं साहित्य वाचलं की आपल्याला सगळं त्यांचे ज्ञानाचा परिचय होतो. तत्वचर्चा अनेकदा झाल्या, पण अन्य विषयाला कधी थाराच नव्हता. असे असूनही आज एक उत्कट आठवण सांगितल्या वाचून राहवत नाही. ही अगदी अलीकडची घटना आहे. पूज्य महाराज कुंथलगिरीहून बार्शीला आले. आम्ही दर्शनास गेलो. 4-6 जण होतो. महाराजांजवळ बसलो. कसा विषय बदलला कळाले नाही. विषय पूज्य शांतीसागर महाराजांच्या सल्लेखनेचा निघाला. महाराज बोलत होते, काकी काकी कुंथलगिरीला पूज्य शांतीसागर महाराजांनी सल्लेखना घेतली. त्यावेळी हे बालक दर्शन केल्यावर इकडे तिकडे कुंथलगिरीत फिरत होते. महाराज स्वतःचा उल्लेख बालक म्हणून करत होते. म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं बरं का आपला एक्सपिरियन्स. असं नाही म्हणणार की आम्हा पण कधी बोलताना मी असं नाही बोलत. म्हणजे महाराज शिकवत होते. मग तिथं
सगळ्यांना लाभ झाला असं. मी माझं असं कधी उल्लेख करत नाही आम्हा सुद्धा. महाराजांनी सुद्धा तेच बालक शांतीसागर महाराज जेव्हा सल्लेखना चालू होती कुंतलगिरीमध्ये तेव्हा हे बालक दशेमध्ये गेले होते. त्यांना इंटरेस्ट एवढा होता की काय असते मुनिचर्या, काय असते सल्लेखना. हां, बालकाला चिंता वाटत होती की ज्यावेळी पूज्य शांतीसागर महाराज जातील त्यावेळी आपल्याला कोण सांगणार. या रुखरुखीच्या मनस्थितीत बालक अकलूजला घरी गेले. मी गेले नाही म्हणायचं, मी अकलूजला गेला तो. सकाळी उठले व घरात सर्वांना सांगितले कुंथलगिरीला महाराज गेले. सगळ्यांनी विचारले तुला काय माहिती, काहीतरी अभद्र बोलू नको सकाळीच असे म्हणून वडीलधाऱ्यांनी बालकाच्या श्रीमुखात लगावले. बालक अस्वस्थ झाले. लोटा घेऊन प्रातर्विधीसाठी पळाले. तोपर्यंत सगळीकडे फोन आले व रेडिओवरून बातमी पसरली होती. तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की बालकाला कसे समजले. बालक म्हणाले मला पहाटेच स्वप्न पडले की कंदील विझला. पूज्य शांतीसागर महाराज मला म्हणाले तू कंदील घेऊन पुढे जा. नंतर जाग आली. ज्या क्षणी पूज्य शांतीसागर महाराजांची कुंथलगिरीला सल्लेखना झाली त्याच वेळी इकडे बालकाला स्वप्न पडले. स्पष्ट आठवले व गूढता वाटली की असे काही का घडावे. बालकाला तेव्हापासून आपला व पूज्य शांतीसागर महाराजांचा घनिष्ठ अनुभूत ऋणानुबंध आहे असे सारखे जाणवत राहिले. म्हणून महाराज हे पण आळंदकर काका पण सारखं सांगायचे की महाराजांनी तो ज्ञानाचा दिवा पुढं घेऊन येण्यासाठी म्हणून जणू त्यांना उपदेश दिल्यासारखं झालं ते त्या स्वप्नातून. महाराज खोल अंतरंगातून बोलत होते. पूज्य वीरसागर महाराजांचे या स्वरूपाचे दर्शन अगदी आगळे वेगळे होते. आजपर्यंत असे कधी त्यांचे बाबतीत घडले नव्हते. मी उगीच सैरभैर झालो. महाराजांनी ही आठवण बार्शीला सांगितली. त्यानंतर ते पुन्हा झपाट्याने कुंथलगिरीला गेले. त्यांची प्रकृती बिघडली. सल्लेखना घेतली व 7 दिवसातच सारे संपले. महाराजांनी सांगितलं त्यावेळेस प्रवचनात आम्ही होतो बार्शीला. त्यांनी आम्हाला सांगितलेल्या या घटनेचा अर्थ आम्हाला लागला नाही. अस्वस्थ वाटले तरी उलगडा नंतर झाला. यात कोणताही चमत्काराचा भाग नाही, टेलिपॅथी मात्र असावी. महाराजांसमवेत झालेली अनेक बोलणी आठवतात. अनेक घटना आहेत. उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसायात त्यांनी पूर्वाश्रमी पेशंटवर ध्यानाचे प्रयोग केले. त्याचे रिझल्ट्स उपयुक्त कसे ठरले. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनचे एक इंजिनियर ध्यान कसे शिकले व अद्यापही कसे करतात. पूज्य चंद्रमती आम्मांचे संस्कृत कसे चांगले होते. त्या अध्यात्म कशा भराभर शिकल्या. आध्यात्मिक जीवन कसे विकसित झाले. सोलापुरात सुश्री विद्युलता भून, श्री कुडाळ शास्त्री, श्री नरेंद्र भिसीकर शास्त्री यांच्याकडे शिकतानाच्या काही गमती जमती अशा अनेक घटना सांगत. जेव्हा त्यांच्या बाबतीत झालं हे म्हणजे म्हणलं ना की उपचार करायच्या आधी ते ध्यानाचे प्रयोग पण देत होते पेशंटवर. का बरं. शरीरातून बाहेरून निर्मळता नाही करायची आहे. पहिल्यांदा आतून निर्मळ झाले ना, परिणाम विशुद्ध झाले की बहिरंगात रोग राहत नसतो. म्हणून ते ह्यानी पण सांगतात आम्हा सुद्धा जेव्हा डॉक्टरकडे जातो ना, जर त्या डॉक्टरवर विश्वास असेल ना त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत तुम्ही पोचलात की अर्धा रोग बरा झालेला असतो. म्हणजे विश्वासाने एक श्रद्धेने कार्य होतं पहिल्यांदा आणि मग तो जे काय करेल ते नंतरचं 25% फक्त. बाकी सगळं 75% काम झालेलं असतं आधीच. म्हणून मरायला टेकल्यावर लोक पहिला काय करतात, ते पाहिजे तो डॉक्टर आला का, नाही आला तर अर्धे इकडे मेलेले असतील ते मरायच्या आधीच. म्हणून कोणाच्या अधीन नाही राहायचं. दिवसभर पोट दुखलं म्हटलं दुसऱ्या डॉक्टरांकडे जाणार, ते म्हणे नाही, जो नेहमीचा आहे सुवासवागी त्याच्याचकडे जाऊ आणि त्याच्याकडे जाईपर्यंत ते म्हणून कोणाच्या अधीन नाही राहायचं आपल्याला. एक तर हे शरीराच्या अधीन नाही राहायचं, त्या शरीरासाठी दुसऱ्याच्या अधीन राहायचं म्हणजे किती पराधीन जीवन झालं. म्हणून आपल्याला आपलं साधायचं ही दृष्टी असावी. मग काल पण एक ही अशीच घटना झाली आहे की जे
एक पेशंट आहेत आणि ते सिरियस आहेत, त्यांना किडनी फेल आहेत, डायलिसिसवर आहेत सध्या त्या. पण परवाचं डायलिसिस पण त्यांचं फेल गेलं आणि जवळपास बोलती बंद आहे, डोळे बंद आहेत, रिॲक्शन नाही आहे काय, फक्त पल्स चालू आहे आणि हार्ट आहे एवढंच जे काय आहे, म्हणजे जीव एवढं चालू आहे. सगळं ICUमध्ये जे पराधीन चाललं आहे काम त्याच्यावर. म्हणजे मला म्हणायचं चांगलं असेपर्यंत आपण नाही उपदेश मिळवणार तर अशा कंडिशनमध्ये संस्कार तर करणार आपण सांगायचे, पण किती घडणार. म्हणून म्हटलं ना, आहेत ना सगळे अवयव चांगले, आतून विशुद्धी घ्या. जे काय आपण ध्यानातून मिळणार आहे ना ते बाहेर कुठल्या औषधातून मिळणार नाही. जे सगळे रोग आहेत ना आतल्या निर्मळ परिणामांनी नष्ट होणार आहेत. बाहेर हे सगळं उलटं पाप करतो म्हणले. रोग झाला का पापाचा उदय, औषध घेतो पुण्य का पाप, मग पापाने पाप नष्ट होणार का. म्हणून महाराज सांगायचे पहिला धर्म आणि मग त्यातून ते पापाचं काय म्हणायचं प्रक्षालन करायचं आणि मग पुढचा उपचार. मी दव्य दृष्टीचं हे ध्यान लावलं, लागलं बस. दव्य दृष्टी पहिली मी आज मी अनादि अनंत शाश्वत एकटा आहे, जाणणार आहे, हे जाणलं की पर्यायाकडे लक्ष जात नाही. मग त्या पर्यायामुळं आपण दुःखी आहे, पर्यायाकडे लक्ष देतो त्याला मी समजतो म्हणून दुःखाचा अनुभव होतो. म्हणून शाश्वत जो आहे त्याला बघा. एवढंच एक म्हणजे एकदा मला जेव्हा पिंच झालं ना, माताजींनी हे सांगितलं होतं, क्रोध करताना जीव आहे ना तिथं मी स्वतःला क्रोधी बघतोय, शांत झाल्यावर शांत बघतोय. पण एवढं बघा, क्रोध अवस्थेमध्ये सुद्धा शांत स्वभाव होता. एवढं वाक्य जे एकदा ध्यानात घेतलं होतं ना, असं वाटलं की किती क्षणिक आहे मग हे पर्याय. म्हणजे मग तिथं पण शांत आहे आणि आता तर शांत आहेच, कारण स्वभाव आहे तो. जसं पाणी गरम केल्यावर स्वभाव काय आहे त्याचा, शीतल स्वभाव आहे ना, म्हणून तर ते अग्नीवर टाकलं तरी ते शीतलच काम करतं. मग तसं तुमचा पण क्रोध झाला, कशाय झाला तरी पण त्यामध्ये स्वभाव कसा आहे, मग तो स्वभाव मी कधीच नष्ट होणार नाही आहे माझा. मग किती बेस्ट आहे ना, कशाला मी कशाय करायच्या. परत अंतरंगामध्ये उन्मुख झालो की आपल्याला तो स्वभाव दिसणारच. म्हणून त्याच्याकडं केंद्रित व्हायला पाहिजे. नाही तेच. ध्यान केंद्र कोठे उभारावे असे एकदा मी सोलापूरला दर्शनास गेलो असता विचारले. कोण मी? सुभाष गांधी काका. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नांदगिरी येथे असावे असे म्हटले. त्यांना ते क्षेत्र व तेथील निसर्गरम्य वातावरण एकांतासाठी आवडले होते. जागा 5 ते 15 एकर असावी. राहण्याची सोय, ध्यान हॉल सुचवणारे महाराज, सामानाची जागा, शिक्षण, तत्वज्ञानाच्या खोल्या स्वतंत्र हव्यात इत्यादी मार्गदर्शन करणारे महाराज, अशा अनेक घटना सांगताना त्यांचा चेहरा, हावभाव आजही डोळ्यासमोर उभे आहेत. त्यांची आठवण झाली तरी डोळे बंद केले की तो प्रसंग समोर घडत असल्याप्रमाणे दिसतो व आवाज ऐकू येतो. पण ती स्वप्नकथा सांगताना जी अभिव्यक्ती त्यांनी केली त्याचा मी साक्षीदार होतो. ते रूप, तो आवाज, त्या आवाजातली ती गहरी आत्मवेदना, ते मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या हृदयपटलावरची चित्रफीतच ती. डोळे मिटतो, स्मरणाचे बटन दाबतो व चित्रपट सुरू होतो. आवाज घुमतो. शांतीसागर महाराज बालकाला म्हणाले, कंदील घेऊन पुढे जा. पूज्य महाराजांचे अनंत उपकार या जीवावर आहेत. त्यांनी आत्मकल्याण साधले. जिन ढूंढा तिन पाइया, गहरे पानी बैठ, मैं बोरा डूब न डरा, रहा किनारे बैठ. अशा महाराजांच्या आठवणी मला आत्तासुद्धा जागृत करतात. तत्वनिर्णय करण्यामध्ये ते शास्त्राचा आधार दिला काय तर त्यांनी. तत्वनिर्णय करण्यामध्ये कुठल्या कर्माचा तर दोष नाही, तुझाच दोष आहे. परंतु तू तर स्वयं महंत राहू इच्छितो आणि आपला दोष कर्माधिकांवर लादू इच्छितो. परंतु जिनं आज्ञा मानेल तर अशा प्रकारची अनिती संभवत नाही. म्हणजे दोष स्वतःचा आहे हे स्वीकारा आणि त्याचं शुद्धीकरण कसं करा, तर निर्दोष आत्मा जाणला असताना बहिरंगामध्ये ते दोष राहणार नाहीत.
मग हे मला सांगायचं होतं की जे ध्यान केंद्र उभारण्यासाठी त्यांची धडपड होती ती असं नाही की काहीतरी एक समाजकार्य म्हणून किंवा संस्था म्हणून किंवा सगळ्या लोकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून नव्हे. पहिल्यांदा ध्यानाचा विषय काय आहे हे सगळ्यांना परिचय व्हावा ह्याच्यासाठी त्यांची धडपड होती. कारण जे त्यांना मिळालं ते इतरांना मिळावं कसं मिळणार ह्याच्यासाठी एक अनुष्ठान म्हणून एक शिबिर रूपाने म्हणून ते करण्याची आणि तशी आज लोकांना परिचय नाही आहे ध्यानाचा आणि मग ते सगळं समजून देण्यासाठी म्हणून आणि सगळ्यांना तो सुखाचा मार्ग मिळावा म्हणून त्यांची धडपड होती. मग जिथं गेलं तिथं महाराजांच्या वचनामध्ये ध्यानाचे प्रयोग असायचे, ध्यानासाठी म्हणून प्रेरणा असायची, त्याचा अनुभव असायचा आणि त्यांचे सगळ्या प्रवचनांमधून पण इवन ते ध्यानाचं स्वतःच्या ध्यानाचं पण एक्सपिरियन्स सांगायचे आणि ते जे त्यांचा अनुभव असायचा ते त्यांच्या शब्दातनं आनंदातनं व्यक्त होत होता. कसं असतं ते जसं मी एक ऐकलेलं प्रवचन सांगते. मोक्षार्थी सुखार्थीने प्रथम निजध्रुव जाणावा परोक्ष आणि म्हणजे असं काय वायफळ जरा सुद्धा नसायचं महाराजांच्या बोलण्यामध्ये. जे सांगणार ना प्रत्येक शब्द असा महत्वाचा वाटतो. अजून पण ऐका सगळे प्रवचन जे मिळतील ना भाग्य आहे आपलं की आपल्यापर्यंत आलंय तेवढं तरी ते मिळेल ना त्यांचे उपकार आपल्यावर. मोक्षार्थी सुखार्थीने प्रथम निजध्रुव जाणावा परोक्ष आणि नंतर चिन्हाने युक्तीने शोधून प्रत्यक्ष जाणावा तरच सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र प्रगटते सिद्धी होते. अन्यथा साध्य सिद्धी होत नाही. कितीही पूजा भक्ती यात्रा केली तरी मोक्ष मार्ग सुरू होत नाही. का सांगावं लागलं? सगळी मान्यता त्याच्यावरच आहे ना आपली की मी खूप धार्मिक आहे. काय करतो धर्म म्हणून 108 वंदना केल्यात समेत शिखरजीच्या. जाणार का नाही मोक्षाला? 1 बार वंदे जो कोई. मग 108 वेळा कशाला जायचं होतं ते कळतच नाही. ते इवन कचनेरला पण काय करतात लोक ते नाही ते गोल गोल फेऱ्या मारतात ना मंदिरात देवाला. ते माळ घेऊन 108 फेऱ्या मारायच्या. का म्हणे आपण 2-3 फेरी मारतो ना जे भगवंतांना गाभाऱ्याला तसं ते 108 माळ घेऊन 108 फेऱ्या मारतात. तिथं जाऊन मारायचं म्हणाने ते असं लोकांची मान्यता. 108 कुठं? तीन देतो ते रत्नत्रयाच्या प्राप्तीसाठी मनोवचन कायाच्या शुद्धीसाठी. म्हणजे ते काहीतरी उद्देश ठेवून 108 मारतात ते. त्यामुळं काय देव दिसणार तुम्हाला आणि काय भक्ती होणार आहे त्याच्यात? आकडे दिसणार. आकुलता अजून किती राहिले आकडे दिसणार, देव नाही दिसणार. म्हणून मोक्ष मार्ग हा त्यांनी काल चांगलं सांगितलं. म्हटले त्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही ध्यानातून द्या, निश्चयाने द्या, तर बाहेरचं करायला सांगायची गरज पडत नाही. सातत्य का राहत नाही? पूजन करावं वाटत नाही, स्वाध्याय करावं वाटत नाही, असं जे काय होत आहे ना का नाही होत? विषय नाही मिळाला ना तुम्हाला. ध्यानाचा विषय मिळाला तर बहिरंगामध्ये तो जीव आला विकल्पात तर तेच करणार, त्याला सोडू वाटणार नाही ते. म्हणून सांगितलं पहिल्यांदा हा विषय द्या तर सातत्य राहतच. इवन ते करताना सुद्धा ध्यान राहतं. मग म्हणजे जसं आता मुनींचं त्यागींचं बघतोय आपण. आता हे ऐकल्यानंतर माळ करणी आजच्या माळीमध्ये माझ्या एवढी म्हणजे माताजींनी मला दिलं ना, तर हो माताजींनी मला प्रायश्चित्त दिलं ना. 27 श्वासावरती 1 नमोकार मंत्र करायचा. 5 माळी करायच्या. तर आज मी एकच केली. एवढा वेळ लागला पण ती जी हे सगळं झाल्यानंतरची माळ करण्याची सगळं पाप संपलं आणि याच्या आधी मी करायची. श्वासावर लक्ष देऊ नका, ज्ञानावर लक्ष द्या. ते श्वासावर 1 माळ कशी होईल? म्हणजे त्यांना सांगायचंय की श्वास घेतला का सोडला ह्याच्यावर लक्ष नको. आपण जे म्हणतोय ना नमोकार मंत्र त्याच्याकडं त्याचा विषय. हे बघ 1 नमोकार मंत्राला 3 वेळा श्वासोच्छ्वास.
मग ते त्या श्वासावर, त्या आकड्यांवर, त्या शब्दांवर नाही द्यायचंय. उलटा वेळ मिळालाय ना त्याच्यामध्ये भरपूर आत जावा. अरिहंतांचं चिंतन करताय तर अरिहंत दिसू द्या, मी अरिहंत सोडावी. जो चार्ट आहे ना तो माझ्या लक्षात होता. मग नंतर नाही गेलो. करत जावा, होत जाते. श्वासावर करणं हे प्रायश्चित्ताची माळ असते. गेलं लक्ष पहिले 10 गेलं, पण नंतर आहे ना कालचा जो चार्ट पाहिला ना त्या चार्ट कडे माझं पूर्ण की मी अरिहंत आहे, माझ्यात सिद्ध बनण्याची ताकद आहे. मग माझं ते हळूहळू असं म्हणजे तिकडे गेलो, पण पहिले गेलो माझं लक्ष. विषय मिळणार तुम्हाला, तुम्ही फार पात्र जीव आहात. छान आलो आणि आम्हाला दिशा मिळाली ना आपल्याला. आता फक्त आता लावा त्याला आपल्याला आपल्या मार्गामध्ये घ्या ते. माताजी आहेत की कर्णान योगाचे अध्ययन केले, मनन पठन चिंतन केले तरी स्वभावाचे प्रत्यक्ष ज्ञान श्रद्धा चारित्र होत नाही. म्हणून आपण लोकांना म्हणतो ना फार ते पाठी आहेत, काय कर्णान योगात हुशार म्हणजे सगळ्यात बेस्ट. तर कर्मामध्ये अडकलात तर काही उपयोग कर्म सोडत नाही. द्रव्यानुयोगावर जास्ती हे द्यायला स्वतःकडे येत नाही तो जीव. म्हणून ठीक आहे, समजून घ्यायला पाहिजे, नाही असं नाही, पण किंवा चारी अनुयोगाचं त्याचा उपयोग होतो. पण मेन चारी अनुयोगाचं अध्ययन करायला पाहिजे, नाही असं नाही आहे. पण एका विषयात अडकला आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन मग त्याचं काय ते पाठांतर करा आणि वेळ आहे किती नाही ना त्याचं कॅल्क्युलेशन. त्याच्यामुळे आता इकडे जाऊन डायरेक्ट उडी मारणं ठीक आहे. निषेध नाही करायला पाहिजे. अभ्यास झाल्यावर तो अभ्यास केला तर चारित्र्यात विशुद्धी वाढते, चारित्र्यात नियम घेण्याचे भाव होते. कारण तिथे कर्मकांड पण आहे ना, जीवकांड आणि कर्मकांड. पण पहिल्यांदा हे पूर्ण झालं. तिथे कर्माचे कसे बंध होतात, बंध उदय सत्व सर्व पाठ केले, पण अनुभव केला नाही तर मोक्ष मार्ग नाही. म्हणजे आम्ही पण पहिला शिरलो ह्याच्यामध्ये आणि ते इंटरेस्ट यायला लागलं की ते बंध काय, विच्छुत्ती काय, उदय काय, सत्व काय, शिरलो त्याच्यामध्ये. पण इकडं आल्यावर माताजींनी सांगितलं कर्मांची रचना नाही बघायची आपल्याला, आत्म्याची रचना बघायची आहे. मग कर्म शिका, नाही असं नाही आहे, पण त्या कर्मात अडकलो तर निष्कर्म दिसत नाही. समयसारमध्ये घेतलं मागं त्यांनी साद्वद अधिकारात बंधाची आणि कर्माची चर्चा करून बंधमुक्त नाही होणार. बंध त्या आणि तो कर्णान योग असा आहे की त्यात अडकूनच ठेवतो. उदय सत्व उदीर्णाय न संक्रमण ह्याच्यात, आणि ते यायला लागलं की अजून इंटरेस्ट येत जातो, आपल्याला समजतंय, अजून शिकावं. नाही शिकायला पाहिजे, नाही असं नाहीये, समजून घ्यायला पाहिजे. पण जर आकुलता व्हायला लागली त्यात हे समजे ना हे कसं पाठ करायचं असं, मग उपयोग स्थिर नाही राहत. तिथे आकुलता नको की मला कळलं नाही, ही माझी जेवढं समजते तेवढं समजून घ्यायचं की नाही असं नाहीये. हा, पण द्रव्यनियोगांमधून जो विषय मिळणार आहे ना, जो आत्मा मिळणार आहे, तसं तुम्हाला त्यातून ग्राह्य होत असेल तर बघा. पण जो विषय आपल्याला स्पष्टतेने समजणार आहे ना इथून ज्ञानातून, तिथून त्या ठिकाणी प्रयत्न करा असं सांगायचं. बरं चला. बंध उदय सत्व सर्व पाठ केले पण अनुभव केला नाही तर मोक्ष मार्ग नाही. अन्यथा अनुपपत्ती व अविनाभाव संबंध समजून घ्यायला हवा. ध्रुवाचे वेदन केले तर साध्याची सिद्धी होते, हा तथोपपत्ती संबंध आहे. ध्रुवाचे वेदन केले नाही तर साध्याची सिद्धी होत नाही, हा अन्यथा अनुपपत्ती संबंध आहे. ज्ञानीकडून व्रतादी क्रिया केल्या जातील म्हणून त्याला उपचाराने मोक्षमार्ग म्हणले जाते, पण व्रत आदी म्हणजे सर्वथा मोक्षमार्ग नाही. जेथे जेथे बाह्यचारित आचरण आहे तेथे मोक्षमार्ग आहे असा अविनाभाव संबंध नाही का? जेथे जेथे बाह्य आचरण आहे तेथे तेथे मोक्षमार्ग आहे असे नाही. बाह्य आचरण ह्या शरीराच्या क्रिया आहेत आणि मोक्षमार्ग हा जीवाचा परिणाम आहे. अनुभूती घेतल्याशिवाय न ज्ञान आहे, न दर्शन आहे, न चारित्र आहे. जेथे सम्यक दर्शन आहे तेथे मोक्षमार्ग आहेच आणि त्याला अन्य सर्व क्रिया करण्यात आनंदाचाच अनुभव होतो. म्हणून व्रत करताना सुद्धा जर ज्ञान नसेल, स्वतःची ओळख नसेल तर तिथं बर्डन वाटतं, त्रास वाटतो, कष्ट वाटतात. आकुलता झाले नाही, शरीराकडे लक्ष राहते ना, त्याच्यावर पण नाही. आपण आकुलती जाणले आपल्याला त्याच्यावर अवलंबून आहे व्रत कसं झालं.
बाहेरच्या आश्रमावरून नाही. नाही. मला आकुलता झाली पण माझं उलट मोडलं असं नाहीये. तर आपण आत्म्याला जाणलं नाही, मी मोडलेलंच आहे. मोडले. तुम्ही व्रत बाहेरून सगळं चांगलं केलं तरी सुद्धा जर अनुभूती नाही घेतली तर त्या व्रतात दोषच आहे तो. व्रत मोडल्यासारखं आहे. व्रतच नाही ते हे सांगितलं पहिल्यांदा. भेद ज्ञानाने स्वरूपाची प्रतीती केली असताना आत्म्याचे श्रद्धान होते, ज्ञान होते, चारित्र्य प्रगटते. एक वृद्ध स्त्री होती आणि तिचा पाय दुखत होता. तिचा नातू तिला येऊन म्हणाला, म्हण मी आनंदी आहे. महाराजांनी सांगितलंय ना, असं म्हण तू की मी आनंदी आहे. आजी म्हणाली, अरे खूप दुखत आहे, कसं म्हणू. जय श्रीमा म्हणाले का. तर गुरु म्हणतात दुःख पर्यायात आहे, पण तेथे आनंद स्वभावाकडे पहा, तर त्याच समयात आनंदी आहेच. निर्णय करा, निशंक निसंशय प्रतिपत्ती करा. म्हणजे ती आजी आणि नातू दोघं महाराजांच्या प्रवचनाला जात असणार आणि ते आजी ऐकणार नुसतं आणि हे उतरवणार नातू. म्हणजे स्थितीकरण करणारे कोण तर पाहिजेत आपल्याला. आपण स्वतःला स्थिर करा की दुःखाचं वेदन होत असताना सुद्धा मी आनंदी आहेच. ध्रुवाचे किंवा पराचे चिंतन करतो तर भेदज्ञान म्हणजे सम्यक दर्शन होणार नाही. पराचे चिंतन करतो तर होणार नाही. जरी मुनी झाला तरी पिंची हलवणार, बाह्य क्रिया केल्या, उपसर्गात स्थिर राहिलो, शुभलेशा, मंद कषाय या सर्वांमध्ये स्वतःला ग्रेट मानणारा सम्यक दृष्टी नसतोच. शरीराचे रूप म्हणजे आत्मा नाही. मग आज लोक तेच बघतायत ना, इतके उपवास करू शकतात काय, किंवा इतका विहार झाला, इतका विहार करतात, इतकं अविनाभाव नाही, संबंध नाही, अविनाभाव नाही, संबंध सम्यक दर्शनाशी नाही. म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये ग्रेटनेस पाहतोय ना हे चुकतंय, हे सांगायला. परद्रव्याच्या आश्रयाने ग्रेटनेस मानत असेल तर सम्यक दर्शन नाही. कारण स्वभावच समजला नाही. 8 मध सांगितले, 25 दोषात 8 मध घातले. म्हणजे परामध्ये आत्मबुद्धी केली तरच गर्व होतो. परामध्ये आत्मबुद्धी परामध्ये गर्व आत्मबुद्धी आहे ना, तिथं सम्यक दर्शनाचा लेश नाही. परामध्ये म्हणतात का नाही, परामध्ये परत आता काय घ्यायचं इथं, परामध्ये म्हणजे पर्याय घ्यायची, आपली परच आहे पर्याय. पर म्हणताना दुसरे जीव बघू नका, शरीर बघू नका, आपलेच विभाव भाव जे काय पर्यायला. ध्रुवामध्ये पर्याय मिसळून पाहतो, मी मुनी आहे. कधीच महाराजांनी असं म्हटलं नाही की मी मुनी आहे किंवा महाराज आहे. म्हणजे आज लोक असं नाव घेऊन स्वतःचं नावाचं प्रचार करतात, सांगतात. कधीच आम्ही पण एकदा माताजींना डायरी वापरा म्हणून दिली आणि आता सगळ्यांची डायरी एकत्र ठेवायचं तर त्याच्यावर माताजींचं नाव लिहिलं, आम्ही लिहिलं आणि माताजींच्या समोर ठेवलं. आम्हा म्हणले काय लिहिलं. म्हणजे कधी नावाचं नाव कोणाचं आहे हो, मी जीव आहे मानणाऱ्याला कुठं शरीर आणि त्या पर्यायाच्या नावाची काय चिंता असणार आहे. लोकांनी उदो उदो करावं, जय जयकार करावा, कशाच्या मागं पळत नाही. बाह्य नग्नता म्हणजे मी मानतो. आत्मज्ञान रहित श्रद्धान खरं शृंगाच्या श्रद्धानाप्रमाणे आहे. म्हणून पर्यायरूप स्वतःला पाहू नका. जर स्वभावाची सिद्धी झाली नाही तर मोक्षमार्गाचीही सिद्धी होणार नाही. म्हणून काय करा, स्वभावाची साधना करा. अनादीपासून मी बालक, मी वृद्ध, मी कुटुंबवाला, मी गरीब, मी श्रीमंत आदी पर्यायरूपच स्वतःला मानले. पण जेव्हा भेदज्ञान झाले तेव्हा आत्मा भिन्न जाणवेल आणि पराचे एकत्व संपेल. म्हणून प्रथम ज्ञान कर तर श्रद्धान बदलेल आणि चारित्र्य प्रगटेल. 17वी गाथा. पहिल्यांदा जाणून घ्या आणि मग श्रद्धान करा तर चारित्र्यामध्ये पण फरक पडणारच. ज्ञानी जरी माझे घर म्हणतो तरी प्रत्येक वाक्यातून शब्दातून अनुभूतीचाच रस येतो. जरी घराला माझे म्हणतो तरी अभिप्रायात ते घर माझे नाही हीच दृढता आहे. विकल्पात म्हणेल म्हणून सांगितलं करा,
काय म्हणतात, संसारामध्ये राहताना सगळं तुम्ही म्हणणार आहे हे माझं आहे, पण श्रद्धान ठेवू नका की हे माझं आहे. शरीर कोणाचं आहे हो? शरीर माझं नाहीये. शरीर दुसऱ्याच आहे ना, सोडून टाका. द्या सोडून. तेही हातात नाही, सोडणारे आम्ही नाही. न मला ते पाहिजे न नकोय काहीच विकल्प नाही आहे ज्ञानीला. डॉक्टर की शिकायची तर चिरफाड करून शिकावे लागते, तसे भेदज्ञान करायचे तर येथेही चिरफाड करावी लागेल. विचारा म्हणजे कोणाला फाडायला जाऊ नका, विचारा सर्वाला भिन्न करावे लागेल. आत्मा भिन्न आहे, परद्रव्य भिन्न आहे. चिदानंद आत्मा बोलत नाही आणि भाषा व शब्द जाणत नाहीत, मग का बोलतो? विचार करा. राम आणि सीतेचा संवाद सांगितला होता त्याच्यामध्ये थोडा. अपवाद दूर झाल्यावर सीता आरिका दीक्षा घेण्यास निघाली, तेव्हा क्षायिक सम्यक दृष्टी राम म्हणाला, अगं आयुष्यभर वनात उघड्यावर राहायला जमेल का तुला? तुझे पाय नाजूक आहेत, त्या जंगलात तू अनवाणी कशी चालणार? चल घरी चल. कोण कोणाला म्हणलं? क्षायिक सम्यक दृष्टी राम सीतेला म्हणतात. असे म्हणत असतानाही मला सांगा, राम कसं काय म्हणू शकतो असं? मोही झाला का नाही राम? नाही, पण त्यांच्या याच्यामध्ये लगेच रामाकडे आपण जातोय, हा लय भारी त्यांनी आणि त्यांनी स्थिर आहे, आपण का नाही मग तसं? पण मला रामाचं रातमध्ये यायचं ते. का? आणि जर मी सीतेला का बरं सोबतच सोडून सीता कोण आहे तुमची? कोण कोणाला करणार नाहीये, त्यावेळेस माहित होतं तर असं म्हणजे वाटतं ना की ज्याचं त्याचं. काही असो हा? कर्म. सीतेचाच तिचा पूर्ण तिचं तिचं तिचं. तीच आहे. हा म्हणून म्हटलं एक तर सीता राग, आम्हाला राग यायचं कारण आहे माझा सीतेचा संबंध आहे. थांबा माझं एक वाक्य पूर्ण होते. काय सांगितलं? रामानी जरी इतक्या आकुलतेने इतक्या तळमळीने म्हणलं तिला की तू नाही दीक्षा पालन करू शकणार, तिथं वनात नाही राहू शकणार आजीवन, चल घरी, असे म्हणत असतानाही रामाची श्रद्धा 100% निर्मळ होती. क्षायिक सम्यक दृष्टी होता. श्रद्धेतून अभिप्रायातून तो किंचितही विचलित नव्हता. त्याच्यामध्ये सीतेबद्दल कणभरही प्रेम नव्हते. आता सांगा, आणि ते जेव्हा अंतरंग भेद विज्ञान अबाधितच होते. जेव्हा विलाप करतात म्हणे, आपल्या पद्मपुराणमध्ये आलं ना, झाडांना पत्त्यांना त्याला विचारतात, कुठे आहे माझी सीता, कुठे आहे माझी का सीता? म्हणलं हे सगळं चारित्र मोहाचं कार्य आहे बहिरंगामध्ये, म्हणून करायला त्याच्यानी नको काय आपण. त्याच्यानी काय आपली श्रद्धा नष्ट होणार आहे असं नाही, हे सांगितलं. चौथीवरती होते ना. हो, एकच चौकडी केली होती, अजून 3 चौकड्या होत्या ना. होत्या त्यांना. जर कार्य ते दिसलं त्या दिसलं त्याच्या निमित्तात होतील की. नव्हतंच. नाही. म्हणून सांगितलं. त्याची व्यवस्था करू शकत होती तिची. हं? सीतेची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करू शकत होती. आपण करणारे कोणी नाहीये हो. मग मी एक काय सांगितलं वाक्य, आपल्याला वाटते ना एखाद्याचं आपण चांगलं केलं, एखाद्याचं वाईट केलं, का केलं, त्यांनी असं का केलं, हे विचार करतोय ना. हो. करता मानायला गेलो आपण, कालच उपादान आणि निमित्त शिकलो आपण, तर त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही म्हणता मी माझ्या मुलाला 25 वर्ष सांभाळलंय, एवढं चांगलं मोठं केलंय, तर तिथे एका वक्त्याने असं विचारलं, तुम्ही केलंय म्हणताना जर 5 वर्षात 25 वर्षाचा केला असताना तर आम्ही म्हटलं असं तुम्ही केलं. तुम्ही काय केलं कळलं का? तो आपोआपच झाला 25 वर्षाचा. केला का? जाऊ दे 24 वर्षात 25 वर्षाचा करायचा होता म्हणले, एक समय तर मग केलं म्हणलं असतं. केलं काय, 25 वर्षच लागले ना त्याला त्याचं करायला, त्याचं व्हायला, आणि मग तुम्ही मी केलं काय म्हणताय? मग असंच कोणाला सुखी पण केलं आणि दुःखी केलं कसं म्हणणार आहे तुम्ही? त्याचं आहे तर त्याला भोगायला लागणार आहे. मग सीतेचा पण पूर्वभाव गुणवतीच्या अवस्थेमध्ये तिने दोषारोपण केलं होतं, अपवाद लावला होता मुनींवर, त्याचं फळ तिला उलटलं. हे निमित्त होते फक्त रामाचा जीव. म्हणून सांगितलं बाहेर कोणी करता नसतोच, सगळं मी माझं भोगतोय ह्याची प्रतीती झाली तर आपण सुखी राहू शकतो. म्हणून स्वतःला जाणा. सर्वापासून भिन्न न्यायक जीव जाणा. आनंद स्वरूपी परमात्मा जाणा. भेद विज्ञान करा. निर्मोह रूप जाणा.
निर्णय करा, या जगामध्ये माझा कोणीही नव्हता, नाही, नसणारच. एकत्व रूप जाणा, विभक्त रूप जाणा. जाणणाराच आहे, 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 आहेच. विसर्जन.